आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू सांगू नकोस ना आई ना मी इथे. मी ना खूप चुकीचं वागलीये माझ्याशी. अच्छा, म्हणजे आई चुकीचं वागते म्हणून तू इथे रागवून येऊन बसलीस का? हो मग तू पण कधीतरी चुकीचं वागत असशील ना? हो, पण कधीतरी. अच्छा, म्हणजे तू चुकीचं वागलीस की आई पण अशीच रुसून तुला सोडून जाऊन लपून बसत असणार, हो की नाही? आई पण जेवण सोडून जात असणार, हो की नाही? नाही, कधीच नाही. पण का? माझी आई खूप चांगली आहे. तरी तू का रागवतेस तिच्यावर? कारण कधी कधी ना ती नीट नाही वागत ना. माझं ना ऐकतच नाही. माझ्यापेक्षा ती जास्त हट्टीपणा करते. अगं पण ती हट्टीपणा करते तो तुझ्या भल्यासाठीच करते की नाही? हट्टीपणा त्यात कसलं भलं आहे माझं? म्हणजे आई आधी प्रेमाने समजवते, वेळ पडली तर रागवते. अशी काही पळून जात नाही तुझ्यासारखी. कदाचित शिक्षा म्हणून थोडा वेळ तुला ती उपाशी ठेवेल, पण कायम उपाशी ठेवणार नाही. आणि तिचं बाळ जोपर्यंत खात नाही तोपर्यंत आई ही उपाशी राहते की नाही? आता ती तिच्या बाळाला जेव्हा ओरडते तेव्हा त्या बिचाऱ्या आईलाही वाईट वाटतं की नाही? तुझी आई पण असंच वागते की नाही? पण तुला हे सगळं कसं काय माहित? कारण मी तुझ्या आईला खूप चांगलं ओळखतो. पार्टनर तू ये ये पार्टनर, आता तू सांग ना आईला प्लीज. तुला सांग ना, नको लग्न करू. आईने लग्नाचा निर्णय घेतलाय म्हणजे आईने काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असणार ना. तू काळजी नको करू, विश्वास ठेवा आईवर. पार्टनर, माझा आईवरच विश्वास आहे. म्हणून फक्त मला आई आणि मीच पाहिजे. मग दुसरं कोणीच नको आमच्यात. माझा नाहीये दुसऱ्या कोणावर विश्वास पार्टनर. का? आई ज्याच्याशी लग्न करणार ते चांगले बाबा नसले तर. त्यांनी मला मारलं तर, त्यांनी मला चटका दिला तर. मी नाही होऊ देणार असं. आईने लग्न करण्याआधी मी त्या माणसाशी बोलणार. तो माणूस चांगला आहे की वाईट आहे